ह्युमन अंडरस्टँडिंग येते. मला सांगा, एक ज्यावेळेस डॉक्टर बनतो डायरेक्ट ऑपरेशन्स करतो का? तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इयरला काय सिलेबस असतो माहिती आहे का तुम्हाला? जर डेंटिस्ट पण आहे आणि डॉक्टर MBBS पण आहे, यू नो द सिलेबस? सेम असतो सिलेबस, माहिती आहे तुम्हाला? फर्स्ट इयर MBBS आणि BDS ला ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे. इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जर गेलात तर पहिल्या वर्षाला सगळा इंजिनिअरिंगचा सिलेबस सेम आहे. सिव्हिल पण आहे, इलेक्ट्रिकल पण आहे, मेकॅनिकल पण आहे. का? व्हॉट इज द रिझन टू वेस्ट 1 इयर? बेसिक्स माहीत पाहिजे. तो जरी तो डेंटिस्ट होणार आहे, पण दाताच्या प्रभावामुळे काय डोक्याच्या मेंदूची एखादी शीर पण ताणू शकते, काहीतरी होऊ शकतं, पेशंटला काहीतरी होऊ शकतं. दॅट इज द अंडरस्टँडिंग. अँड ॲज अ लीडर आय एम आस्किंग यू, हॅव यू स्टडीड द ह्युमन सायकोलॉजी? मी काल काय म्हणालो, यू कॅन डू द PhD इन ह्युमन सायकोलॉजी, पण तेवढी गरज नाही आहे. झालं तर मग तर तुम्ही म्हणजे महानच व्हाल. पण बेसिक्स, फंडामेंटल्स माणसाचे माहीत पाहिजेत, की तो बोलतो कसा, तो वागतो कसा, तो चालतो कसा, त्याला बोलायचं काय.